चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले असून गेल्या 24 तासात सिंदेवाही तालुक्यात वाघाने 2 वेगवेगळ्या घटनांत प्रचंड दहशत निर्माण केली आहे। मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाला वाघाने ठार केले, तर शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे। या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथील बळीराम देवशा पेंदाम हे बुधवारी सकाळी गावाजवळील जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते। दुपार उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली। सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जंगलात त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला। वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना फरफटत नेले होते। घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील बळींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे। दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातीलच भेंडारा येथे घडली। नंदा गोकुलदास बनसोड ही महिला आपल्या शेतात मोहरीची कापणी करत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे। नंदा यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली, ज्यामुळे वाघ पळून गेला। या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर सिंदेवाही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानवामधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे। मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने जंगलाकडे जात आहेत। तसेच गॅस टंचाईमुळे सरपणासाठी जंगलात जात असतात। मात्र वाघांच्या वाढत्या वावरामुळे प्रत्येक पाऊल मृत्यूच्या छायेत आहे। वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे।